ज्यांच्यासोबत गेली 25 वर्षापासून आमचे संबंध आहेत, काम केलं असे सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब, गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं असे माझे सहकारी मित्र, विधान परिषदेतील आमदार, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत पाटील, माझे मित्र आमदार संजय कुट्टे यांच्या पत्नी अपर्णा कुटे वहिनी, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माझे मित्र विठ्ठल लोखंडकर, एक फार नामवंत असे आर्टिस्ट आमचे मित्र विजय भाऊ राऊत, भरत राऊत, सर्व बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी, आम्हाला विमान त्या ठिकाणी पकडायला चॉपरने निघायचंय म्हणून मी आज सविस्तर भाष्य करणार नाही। आता बॉक्सिंग मध्ये मी काय पंच मारतो तो तुम्ही विधिमंडळात बघितलात। पहिल्याच अधिवेशनामध्ये आपण एक ही मारा लेकिन जोर से मारा, आणि क्रीडा मंत्री त्या ठिकाणी तात्काळ मला ते आणि आपल्या आशा पल्लवित झाल्या। माणिकराव, आपलं येणं आमच्यासाठी फार महत्वाचं होतं, कारण राजाश्रय खेळायला नसेल तर किती कर्तृत्ववान मुलं असू द्या त्यांना त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही। आणि आज त्यांचे अनेक विषय आहेत, मी आज या ठिकाणी मांडणार नाही, आपल्या निवेदन दिलेलं आहे। मग त्यांच्या नोकऱ्यांमध्ये सामावण्याचा विषय असेल, त्यांचं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग रिंग असेल, प्रशिक्षक व अद्ययावत अशा प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज असं बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र असेल, अशा अनेक गोष्टींची मागण्या त्या ठिकाणी आहेत। आणि मला विश्वास आहे की आपण ज्या पद्धतीने क्रीडा खात्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घालताय, इतर खेळाप्रमाणे महाराष्ट्राच्या बॉक्सिंगला पुन्हा वैभवाचे दिवस आपल्या नेतृत्वाखाली आपण क्रीडा मंत्री म्हणून त्या ठिकाणी लाभतील, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। खरं म्हणजे माझं हे फील्ड नव्हतं, आम्ही राजकारणात बॉक्सिंग करायचो, परंतु 4-5 वर्ष या बॉक्सिंगकडे लक्ष नव्हतं। आणि मग विठ्ठलराव लोखंडकर, खास करून आमचे जय कवळी, ज्यांनी बॉक्सिंगसाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी समर्पित केलं, त्यांनी मला सांगितलं की भाऊ, या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे। खरं म्हणजे व्यस्त असताना सुद्धा शेवटी या मातीतला आमचा खेळ आहे। महाराष्ट्राने अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते त्या ठिकाणी दिले, आणि पुन्हा त्या ठिकाणी देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं बॉक्सिंग गेलं पाहिजे, आणि ते मी करून दाखवेन, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। सरकार आपल्या बरोबर आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे निवडणुका ज्या वेळेला होत्या त्यावेळेला आपल्या मागे त्यांचा आशीर्वाद होता, म्हणून आपण दैदिप्यमान असं यश मिळवलं। माणिकरावनी त्या ठिकाणी ॲडहॉक कमिटी साहेब, कोर्टाच्या आदेशानं चॅरिटी कमिशनरनं रितसर त्या ठिकाणी निवडणूक घेतली, लोकशाही मार्गाने आम्ही निवडून आलो, तरी ॲडहॉक कमिटी म्हणते या स्पर्धा बोगस आहेत। म्हणजे लोकशाहीनं केलेली गोष्ट बोगस, कारण ह्यांना त्या ठिकाणी खायची सवय लागली होती, खोटं सर्टिफिकेट द्या, बॉक्सिंगसाठी काही करू नका, परंतु आता हे चालणार नाही। त्या खोट्या लोकांची चौकशी सुद्धा मी विधिमंडळामध्ये लावलेली आहे, त्याचाही निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला राजकारणाची गरज नाही, ते आमचं क्षेत्र नाही। प्युअरली या बॉक्सिंग खेळामध्ये त्या ठिकाणी चांगले बॉक्सर घडावे ही आमची भावना आहे। त्याच्यामुळं तुम्हाला ताकद देणं, तुम्हाला राजाश्रय देणं, माझ्या या महाराष्ट्रातील मुलं त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं, हे माझं स्वप्न आहे, आणि येणाऱ्या काळात आपण ते पूर्ण करू। तुम्हाला लागेल ती ताकद बॉक्सिंगचा अध्यक्ष म्हणून मी करेन, सरकार आपल्या सोबत असेल, हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो। मी खूप बोललो असतो, परंतु आम्हाला निघायचं आहे। मी प्रतापरावांना विनंती केली की तुम्ही शेवटी बोललात तर बरं होईल, ते समारोपाचं भाषण करतील। मी माननीय माणिकराव कोकाटे साहेब यांना विनंती करतो की तुमच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढले, आपण मार्गदर्शन करावं, आपला आशीर्वाद बॉक्सिंग असोसिएशनला द्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव